नमस्कार मंडळी, आज आपण गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत काय उपाय केल्याने आपल्याला काही फायदे होतात हे जाणून घेणार आहोत। हा कशाचा उपाय आहे हे सांगणार आहे। हे उपाय केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। याशिवाय रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते। या काळात दिलेले उपाय खूप प्रभावी ठरतात। नवरात्र अर्थात ऊर्जेचा काळ। चैत्रात वसंत ऋतूचे आगमन आणि मोगरा, आंबा, सोनचाफ्याबरोबरच आनंदाचा आणि उत्साहाचा संचार होतो। वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मकता निर्माण करण्यासाठी लवंगांचे काही उपाय दिले आहेत। आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीत रोज 2 लवंगा देवीला अर्पण करा। कर्जमुक्तीसाठी नवरात्रीचे 9 दिवस दिव्याच्या तेलात 1 लवंग टाकून जाळा। नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी 9 दिवस 3 लवंगांची पूड करून त्याचे गंध लावा। नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज 2 लवंगा जाळून टाका। इच्छापूर्तीसाठी रोज 1 लवंग हातात घेऊन देवीसमोर इच्छा प्रगट करा आणि ती लवंग देवीच्या पायाशी अर्पण करा। कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी लवंग उपाय देवघरातील दिव्यात 3 लवंगांची पूड करून टाका। सुदृढ आरोग्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात अंघोळीच्या पाण्यात लवंगांचे तेल घालून स्नान करा। लहान मुलांची वा इतर कोणाची दृष्ट काढायची असेल तर मीठ, मोहरी याबरोबरच लवंगानेही दृष्ट काढा आणि ती एकत्र करून जाळून टाका। हे उपाय आपण गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत केले तर आपल्याला याचा खूप फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।